आजकालच्या विद्यार्थ्यांना दिवाळी म्हणजे सुट्टी, मज्जा, मस्ती, फराळ, फटाके आणि पिकनिक। मात्र सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर नेटवर्कच्या तरुणांनी मात्र एक नवा आदर्श आजच्या पिढीला घालून दिलाय। डोंबिवलीच्या सोनारपाडा भागातील आई या वृद्धाश्रमात जाऊन त्या विद्यार्थ्यांनी तिथल्या आजी आजोबांसोबत दिवाळी साजरी केली आहे। त्यांच्या या उपक्रमामुळे वृद्धाश्रमातील आजी आजोबांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाची लकीर उमटली आहे। पाहूया या दिवाळी विशेष। सकाळ माध्यम समूहानं तरुणांसाठी यंग इन्स्पिरेटर नेटवर्क हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं। दिवाळी म्हटली की तरुणांना सुचते ती फक्त मजा मस्ती, पण यंग इन्स्पिरेटर या व्यासपीठाच्या माध्यमातून तरुणांनी डोंबिवलीतल्या सोनारपाडा येथील आई वृद्धाश्रमाला भेट दिली आणि तिथं असलेल्या आजी आजोबांसोबत दिवाळी साजरी केली। आपण तर दिवाळी साजरी करतोच, परंतु वृद्धाश्रमातील या आजी आजोबांनाही आपल्यासोबत दिवाळी साजरी करता यावी यासाठी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं या तरुणांनी म्हटलं। या ठिकाणी ठाणे, नवी मुंबई, मुंबई, कल्याण, डोंबिवली इथून आलेल्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाच्या वेळी गाणी, नाच, खेळ, आजी आजोबांसोबत सेल्फी असे विविध उपक्रम राबवले। आम्ही इकडे आलो आणि इथे हे जे सगळे आहेत आमचे आजी आणि आजोबा ह्यांच्यासोबत सर्वात पहिला आम्ही एक कल्चरल प्रोग्राम केला। आम्ही गाणी गायली, जुनी गाणी, नवीन गाणी, डान्स होता, एका मुलींनी छान डान्स केला आणि त्यानंतर आता आम्ही स्वीट्स वाढलेत आणि आता पुढे आम्ही भरपूर गेम्स खेळायला जाणार आहोत। आम्ही अंताक्षरी करणार आहोत, एक ग्लास आणि बॉल फेकायचा एक मस्त गेम आहे आणि ट्रूथ अँड डेअर खेळणार आहोत। आम्ही सगळे इकडे इनचे मेंबर आहोत। आज आम्ही इकडे दिवाळीचा सण साजरा करायला आलो आहोत। आम्ही असा विचार केला की दिवाळीचा सण घरात आपल्या परिवारबरोबर साजरा करण्यापेक्षा जर आम्ही इकडे येऊन ह्यांच्याबरोबर साजरा केला तर ह्यांनाही स्माईल डोनेट होईल। सो आम्ही इकडे येऊन आता खूप मजा केली आहे। आम्ही इकडे गेम्स खेळणार आहोत, आम्ही स्वीट्स वाटले, खूप मजा केली आहे आणि गाणी वगैरे गाऊन ह्यांच्याबरोबर खूप एन्जॉय करायला भेटतं, त्यांच्याकडून काहीतरी शिकायला भेटतं आहे आम्हाला। सो वी आर एन्जॉईंग अ लॉट अँड सो आता प्रोग्राम चालू आहे। ही मुलांचा एक बेसिकल असा कन्सेप्ट होता की आम्ही दिवाळी आम्हाला डोनेट करायचं आहे। काय डोनेट करायचं आहे तर आम्ही ही स्माईल डोनेट आज करणार आहोत। तर ही स्माईल आम्हाला ह्यांच्यापर्यंत पोचवायची होती आणि त्यांची स्माईल आम्हाला घ्यायची होती। का तर एक गिव्ह अँड टेकचं रिलेशन असतं। ही एक एजेड मंडळी आहेत, यांच्या एक्सपिरियन्स मंडळी आहेत, तर या एक्सपिरियन्स आम्हालाही कळावा की काय तो एक्सपिरियन्स आहे। आणि या मुलांसोबत काम करताना खरंच असं वाटतं की यांचा एक उत्साह आणि यांचा एक जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे सणांना बघायचा तो एक वेगळा झालेला आहे। सकाळने हा जो इनचा व्यासपीठ या तरुण मुलांसाठी जो निर्माण केला आहे तो खूप अग्रणीय आहे आणि त्याला कुठेही तुलना करता येत नाही, कारण की या सकाळच्या या इनचा हा प्लॅटफॉर्म आहे तर त्याच्यामुळे मुलांना स्टेज डेअरिंग मिळते, त्यांच्या नवीन जे युनिक आयडिया आहेत तर त्यांना इकडे वापरून अंमलात आणायला मिळतात आणि हा त्यांच्यासाठी एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे। तर या उपक्रमाच्या माध्यमातून असे अनेक कार्यक्रम या वृद्धाश्रमात राबवले जावेत जेणेकरून आजी आजोबांना एकाकीपणा न वाटता त्यांनाही या क्षणाचा आनंद लुटता येईल, असं आई वृद्धाश्रमाच्या संचालिका ज्योत्स्ना उपाध्याय यांनी म्हटलं। तर विद्यार्थ्यांनी जे उपक्रम इथं राबवले त्या उपक्रमांमुळे खूप आनंद झाल्याचं आजी आजोबांकडून सांगण्यात आलं। त्यांनी डान्स केले, गाणे म्हटले, काही जोक सांगितले, काही त्यातल्या स्वतःच्या जीवनातल्या घडामोडी सांगितल्या, ते ऐकून फार बरं वाटलं आम्हाला। छान वाटला। लहान लहान मुलं शिकली, जरा बोलली। कोणते गाणे बोलायला आता माझ्या लक्षात नाही राहिले ह्या गाण्यांचं, माझं लक्ष आता नाही। आवडला प्रोग्राम? आवडला। पोरं नाचायला लागले, आवडतो आपल्याला बाबा। आता आमच्या गावाला आमच्या सगळं पोरं एवढी नाचतात ना, आम्हाला आवडतो सगळा डोंबिवलीत। मी तुमच्या पूर्ण टीमचं अभिनंदन करते की तुम्ही येऊन माझ्या आश्रमला असे प्रोग्राम केले, माझ्या आजोबा आजींचं मनोरंजन झालं, त्याच्यातून जरूर राबवले पाहिजेत, आजी आजोबांचं मनोरंजन केलं पाहिजे। आणि प्रोग्राम मस्त झाला, गाणी म्हणतात ते आवडलं आणि हे सर्व एक ठिकाणी झालं ना ते मला लय आवडलं। आनंद भरपूर आनंद झालाय। या उपक्रमाच्या माध्यमातून तरुणांनी जगाला एक नवी दिशा दाखवून दिली आहे। यावेळेला उपस्थित सगळ्यांनीच सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर नेटवर्कचे आभार मानले।
कल्पेश गोरडे, साम टीव्ही, कल्याण डोंबिवली.